सर वॉर रूम जी सध्याची कास्टिकची आहे ठाणे महानगरपालिकाची वॉर रूम मधून सगळे लोक काम करतात, मॉनिटर करतात, जिथे जिथे आवश्यक तिथे तत्काळ आपली टीम जाते आहे, त्यांना मदत करते आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेचं वॉर रूम देखील अतिशय ॲक्टिव्ह आहे. तिथे सगळं जाऊन पाहणी करून आलेलं आहे. त्यामुळे आता एकच आहे की पाऊस ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जोरदार पडतो आहे. मुंबईमध्ये देखील सिटी रिव्हर असेल, हिंदमाता असेल, आपल्या सायन असेल, या ठिकाणी अंधेरी पडलं या ठिकाणी पाणी झालेलं आहे. मी मुंबई महापालिका आयुक्तांशी देखील बोललो आहे आणि ते देखील त्यांची यंत्रणा देखील फील्डवर आहे, सगळीकडे बघतात आणि फील्डवर काम करतात आणि मुंबईच्या वॉर रूममधून देखील सगळं मॉनिटरिंग होत आहे, जेणेकरून नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही त्याची पुरेपूर काळजी राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन घेते. आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये देखील सगळे लोक आपले त्या ठिकाणी काम करत आहेत. मला वाटतं अजितदादा देखील डिझास्टर आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय देखील सगळ्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या महापालिका आयुक्तांशी बोलून माहिती घेतात, जेणेकरून कुठेही जीवितहानी होऊ नये आणि लोकांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं नुकसान होऊ नये सर्व काळजी आणि खबरदारी घेतली. वर्क फ्रॉम होमच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. तुम्ही काही खाजगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम कारण बरेच जण जे आहेत ते आत्ताही कामाला येत आहेत रेल्वेच्या. आज सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि जे वर्क फ्रॉम होम म्हणजे ज्याला आवश्यक त्यांनीच बाहेर पडावं, आवश्यक नसेल तर त्या ठिकाणी घरामधून काम करावं, अशा प्रकारचे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतलेला. कॅमेरा उशिरा चालू भाई तुम्ही ते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.